को पावर्ड बाय टेक्नो. पैसा भरती संदर्भात अनेक आंदोलन होत आहेत. नेमकं काय सांगाल याविषयी? आज मी बघितलं टीव्हीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाड साहेब आणि 2-3 आमदार त्या ठिकाणी आंदोलन करतायत. त्यांचे खास 3-4 मुद्द्यांवर त्या ठिकाणी आंदोलन आहे. मुख्य मुद्दा पेसाचा आहे की पंचायत राज एक्सटेन्शन ऍक्ट पेसामध्ये आदिवासी भागामध्ये खास करून ट्रायबल सप्लेन इलाका म्हणतात, शेड्यूल 5चा इलाका, अनुसूचित 5चा जो इलाका आहे त्या भागामध्ये स्थानिक लेवलला तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक अशी पदं मोठ्या रिक्त राहत होती. त्याच्यामुळे आदिवासींच्या प्रशासकीय कामकाजात अडथळा येत होता. म्हणून माननीय राज्यपाल महोदयांनी 2014 साली स्वतःहून वटहुकूम काढला, त्याला आदिवासी सल्लागार परिषदेची मान्यता घेतली आणि पेसा एरियामध्ये आदिवासींची जागा भराव्यात, त्याच्यामुळे आदिवासी उमेदवारांना प्राधान्य द्यावं असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं. त्याला त्या ठिकाणी आज तो विषय न्यायप्रविष्ट जरी असला तरी सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. जे मुलं सिलेक्टेड झाले त्यांना भरती प्रक्रिया त्या ठिकाणी नियुक्तीच्या आधीच द्यायला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. त्याच्यावर सरकार गंभीर नाही किंवा लक्ष देत नाही, म्हणून ते आंदोलन महोदय आमदार सर्व आपले नाराज झाले. दुसरा मुद्दा याचा आहे, आदिवासींमध्ये जे काही खोटे दाखलेवाले लोक आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, प्रमोटेड आहेत, यांना खोट्या दाखलेवाल्यांना प्रोटेक्टेड करू नये, संरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाने 2017 साली एक बहिऱ्याच्या केसमध्ये आदेश दिला होता. त्याची सरकारने अंमलबजावणी केली नाही. किंबहुना सरकारने खोट्या जाती दाखलेवाल्यांना संरक्षण देऊन ठेवलं आहे आणि संरक्षण देताना असं म्हटलं होतं की बुवा आम्ही हे जे दाखले खोटे ठरलेत त्यांना आम्ही संरक्षण देतो, पण आदिवासींच्या जागा आम्ही खाली करून आदिवासींना भरती करू, म्हणजे त्या जागा रिक्त दाखवून भरती करू. तर त्या 12,500 जागा भरलेल्या नाहीत. हा दुसरा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की धनगर समाजाचं जे आरक्षणामध्ये जे अतिक्रमण करू पाहत आहेत, या बाबतीमध्ये एक अतिशय चर्चा सर्व राज्यभर आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की बुवा धनगर समाजाला आम्ही आदिवासींचं आरक्षण देऊ. याच्यावर सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावी ना, आदिवासी सल्लागार परिषदची बैठक बोलावी आणि एकदा डिक्लेअर करून द्यावं की आम्ही धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देणार नाही. एकदम साधा प्रश्न आहे. कोणाला घाबरतात? तुम्हाला घटनात्मक जबाबदारी स्वीकारायची आहे. मुख्यमंत्री हे गार्डियन आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आदिवासी सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत, राज्य मंत्रिमंडळाचे चेअरमन आहेत आणि या राज्याचे गार्डियन आहेत, पालक आहेत. त्यांनी आदिवासींची संरक्षण करावं ही घटनात्मक त्यांना जबाबदारी आहे. मी सांगतो म्हणून नव्हे, आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजे. असा असंतोष आदिवासींचा जो होतोय हा नुसता धनगरचा विषय जो आरक्षणचा, धनगर जे शिरू पाहत आहेत त्याचे परिणाम देशभर आहेत. कारण एखादी कम्युनिटी जेव्हा राज्यात एंट्री मारते एखाद्या कॅटेगरीत, ती पूर्ण देशामध्ये कॉम्पिट करते. कारण जर आज धनगर समाज ओबीसी मध्ये आहे केंद्राच्या यादीत, राज्यामध्ये व्हीजेएनटीच्या यादीमध्ये, तो शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये जर राज्यात येऊन गेला तर तो पूर्ण देशामध्ये त्याचे परिणाम होतात. म्हणून मला वाटतं की हा विषय फार गंभीर आहे. सरकारने तात्काळ याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री जर स्वतः जर सक्षम नसले तर मंत्रिमंडळाची बैठक घ्या ना. त्यासाठी मंत्रिमंडळ आहे, स्टेट कॅबिनेट. जर मंत्रिमंडळाची बैठक घेणार नसाल, तुम्ही निर्णयच घेणार नसाल तर आमदार बरोबर आहे, असंतोष आहे आमदारांमध्ये. हा आदिवासींचा असंतोष ते व्यक्त करतायत. मला वाटतं सरकारचं आम्ही या आमदार महोदयांना भेट देत नाही, मिटिंग घेत नाही आदिवासींच्या प्रश्नावर. आदिवासी सल्लागार परिषदची मिटिंग घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी. जे घटनात्मक त्यांना बंधन आहे, कॉन्स्टिट्युशनल बाइंडिंग आहे, अलग लक्षात, तर ते होत नाही. शेड्यूल 5 प्रमाणे ते टीएससी घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये ट्रायबल एमएलए एमपी कंपल्सरी मेंबर आहेत, ती घटनात्मक बॉडी आहे. त्याची मिटिंग घ्यायला पाहिजे तात्काळ आणि हा प्रश्न सोडवायला पाहिजे. अन्यथा लोकांचा रोष आहे. आम्ही सुद्धा एक आदिवासी लोकनेता म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो. सरकारने लक्ष द्यावं, अन्यथा विधानसभेला परिणाम भोगावा लागतील असा इशारा देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.